Hello students, welcome in सहज शिक्षण YouTube चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे इंग्लिश. तो तुमचे जे माय इंग्लिश बुक हे बुक आहे यामधला 1.8 चॅप्टर माय क्लासरूम. तर स्टुडंट्स, हा जो व्हिडिओ आहे हा अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस मी बनवत आहे. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट इथून पुढचे सुद्धा फर्स्ट स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज, जे पेपर जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट टू द 1.8 माय क्लासरूम. म्हणजेच काय, माझा वर्ग. ओके, सो यामध्ये 12 पेज नंबर 12 वरती 1.8 हा तो माय क्लासरूम हा चॅप्टर दिलेला आहे. सी, याच्यामध्ये ए काय दिला आहे, लुक, लिसन अँड शो. राईट. तर इथे हे जे पिक्चर दिलेलं आहे कशाचं पिक्चर आहे, तर हे स्कूलमध्ये जी क्लासरूम असते या क्लासरूमचं पिक्चर इथे तुम्हाला दिलं आहे. सो आपल्याला इथे काय करायचं आहे, वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत याला फक्त आपल्याला दाखवायचे आहेत, ते शो अप करायचे आहेत. कोणतं ऑब्जेक्ट कुठे आहे, त्याचं काय नाव आहे, त्याचं मिनिंग काय आहे, हे सगळं आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट. सो इथे आलेलं आहे आपलं हे पिक्चर. हे पिक्चर आहे आपला क्लासरूमचं. ओके, सो हा जो इथे आपल्याला दिसतो याला आपण काय म्हणतो, ब्लॅक बोर्ड. देन हा आहे टेबल. देन याला आपण म्हणतो बेंच. देन इथे आहे डस्टबिन. सो इथे वॉल माउंटेड आहे कॅलेंडर. देन इथे जे आपल्याला हे दिसतं याला काय म्हटलं जातं, बुक शेल्फ, म्हणजे पुस्तकं ठेवण्याचं कपाट. देर इज अनदर टेबल ऑन विच देर इज अ कम्प्युटर सेट. नेक्स्ट आपल्याला इथे काय दिसतं आहेत, बुक्स दिसत आहेत. देन इथे आहे हा डस्टर. देन चॉक्स. अगेन आपण इकडे येऊया, तर हे काय आहेत, स्टुडंट्सच्या बॅग्स आहेत. देन इथे एका लाईनने ठेवलेले आहेत, ह्या काय आहेत, स्टुडंट्सच्या वॉटर बॉटल्स आहेत. अगेन या लाईनला ठेवलेले आहेत, हे सगळे काय आहेत, स्टुडंट्सचे टिफिन बॉक्स आहेत. राईट. अगेन क्लासरूममध्ये इथे वरती आपल्याला फॅन दिसतोय. तर हे सगळे ऑब्जेक्ट्स जे आहेत हे आपण शो अप केलेले आहेत, तेच इथे दाखवलेले आहेत. आपण बुक्स शो केले, बेंच, चॉक, चॉक म्हणजेच खडू, टिफिन बॉक्स, डस्टर, डस्टबिन, नोटबुक, ब्लॅकबोर्ड, स्कूल बॅग, वॉटर बॉटल, कॅलेंडर अँड कम्प्युटर. राईट. देन नेक्स्ट इथे आपल्याला बी ॲक्टिव्हिटी आलेली आहे. तर स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. बी ॲक्टिव्हिटी आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल. तर या पिक्चरकडे तुम्ही बघायचं आहे आणि सांगायचं आहे. हेल्प आनंदी टू कीप द थिंग्स ॲट देअर प्रॉपर प्लेसेस बाय ड्रॉइंग लाईन्स. तर ही एक छोटी मुलगी आहे, हिचं नाव आहे आनंदी. तर हिला तुम्हाला हेल्प करायची आहे की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या नेमक्या कोणत्या ठिकाणी गेल्या पाहिजे. ओके, सो लेट स्टार्ट. इथे हे जे बुक शेल्फ आहे हे कुठे जाणार, स्कूलमध्ये जाणार. हे जे खाली चित्र दिलं आहे हे आहे झेडपी स्कूल आणि हे आहे हाऊस. राईट. देन डस्टर. डस्टर हा ऑब्जेक्ट कुठे असणार, तर तो असणार स्कूलमध्ये. टेबल हा ऑब्जेक्ट कुठे असणार, तोही स्कूलमध्ये. बेंच हे कुठे असणार, स्कूलमध्ये. नाऊ नेक्स्ट स्लाइड, म्हणजे स्कूलमध्ये जे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असतं तिथे स्लाइड्स असतात. नेक्स्ट सी सॉ हे सुद्धा स्कूलमध्येच. कम्प्युटर हे देखील स्कूलमध्ये जाणार. नेक्स्ट ब्लॅकबोर्ड हे सुद्धा स्कूलमध्ये जाणार. ओके, सो ज्या यातल्या नेक्स्ट आणखीन एक राहिलं बेल. तर यातल्या ज्या थिंग्स आहेत ज्या स्कूलमध्ये असणं नेसेसरी आहे त्या ठिकाणी आपण त्याला
लाईन ड्रॉ केलेली आहे. नाव रिलेटेड टू हाऊस कोणकोणत्या थिंग्स आहेत हे आपण बघूया. सी, यामध्ये मिक्सर, देन बेड, then house related is the mirror, then is the brush. Okay, so related to school and related to house ज्या थिंग्स आहेत त्या आपण अगदी व्यवस्थित सॉर्ट आउट केलेल्या आहेत. तर इथे बघा मी फॉर स्कूलसाठी ब्ल्यू कलरच्या लाईन मार्क्स केलेल्या आहेत अँड फॉर हाऊससाठी रेड कलरच्या लाईन मार्क्स केलेल्या आहेत. तर याचबरोबर हा जो माय क्लासरूम हा छोटाच चिटकुलाचा चॅप्टर होता इथं कंप्लीट झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इतर कुठल्या सब्जेक्टचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तसे नक्कीच कळवा. थँक्यू, बाय बाय.